प्रेक्षकांनो, आज युवराज आणि पिंकी दोघं एकमेकांचा विरह कमी करायचा प्रयत्न करताय, पण काय काय मजा घडतीये ते बघतच राहा। पिंकी युवराजला म्हणत असते, आय एम टॉप ऑफ द वर्ल्ड धनी, आणि युवराज तिच्या स्पेलिंग मिस्टेक काढत असतो। आता पिंकी म्हणते, काय धनी, नका ना असं करू। युवराज म्हणतो, मागच्या वेळेला तुम्हाला म्हणत होतो आम्ही की जाऊ नका घराच्या बाहेर, आमचं ऐकलं नाही ना तुम्ही। इतक्या महिन्याचा विरह आम्ही कसा सहन केलाय ना ते आमचं आम्हालाच माहिती। देवी आईची कृपा तुम्ही वाचलात। पिंकी म्हणते, ते तर आहेच धनी, देवीची कृपा आहेच, पण तुमचं प्रेम पण आहे ना। आखिर आपका प्यार ही हमें आप तक खींच लाया धनी। आता आलीये ना मी, यू डोंट वरी। युवराज म्हणतो, काय डोंट वरी, आमचा जीव गेला होता, आम्ही पुन्हा दारू प्यायला लागलो होतो, तुम्ही परत आला नसतात तर आम्ही स्वतःला संपवलं असतं। पिंकी त्याच्या तोंडावर बोट ठेवते आणि असं नाही बोलायचं धनी, आणि आपण एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही, घ्या बरं शपथ माझी। युवराज म्हणतो, अहो अशी कशी शपथ घेऊ मी। बरं ठीक आहे, तुमची शपथ नाही सोडणार कधीच आता मी तुम्हाला, तुम्ही पण जायचं नाही सोडून आम्हाला। पिंकी म्हणते, नाही जाणार। मग युवराज म्हणतो, नक्की ना, आणि तो प्रेमाने तिला अलगद उचलून घेतो आणि पिंकी जोरात ओरडते, धनी। युवराज म्हणतो, अहो एवढ्या मोठ्यानं ओरडू नका ना, कोणी येईल ना। पण आता या दोघांचा छान रोमॅन्स सुरू झालेला असतो। युवराज म्हणत असतो, काय म्हणत होतो मी तुम्हाला। पिंकी छान लाजत असते। आता हे दोघं एकमेकांच्या जवळ येणार तेवढ्यात जोरात दार वाजतं। युवराज वैतागतो आणि म्हणतो, म्हटलं होतं ना तुम्हाला ओरडू नका, जा आता दार उघडा। पिंकी म्हणते, नाही बाबा मी नाही उघडत। मग युवराज म्हणतो, उठून बसा, आणि मग त्याने दार उघडलंय तर छबी आलेली असते। छबी म्हणते, अरे बापरे, पिंकीला काय झालं, एवढ्या मोठ्याने का ओरडत होती ही। युवराज म्हणतो, हा ना, खूप मोठ्याने ओरडल्या त्या पिंकी आणि युवराज दोघांची मजा येते। पिंकी आता म्हणते, काय नाही छबी ताई, काय नाही झालं मला। छबी म्हणते, अरे काय झालं हिला, असं का करते ही। पिंकी म्हणते, हार्टचा प्रॉब्लेम आहे ना मला। आता छबी म्हणते, काय हार्टचा प्रॉब्लेम, अरे बापरे। छबी म्हणते, हा माझा भाऊ त्रास देत होता का तुला। पिंकी म्हणते, नाही नाही, माय हार्ट बीटिंग फास्ट। युवराज म्हणतो, बापरे बापरे, डॉक्टरांना बोलवायचं का मग आता। दोघं एकमेकांना नुसतं खाणाखुणा करताना दाखवल्यात प्रेक्षकांनो। पिंकी विषय बदलते आणि म्हणते, मी आंघोळीला जात होते ना, तर हे आंघोळीला पण जाऊ देत नाहीये। युवराज म्हणतो, आम्ही एकत्र, तर म्हणजे आम्ही एकत्रच आता आलो ना आतमध्ये छबिताई। पिंकी म्हणते, बघा ना किती नॉटीपणा करताय केव्हाच हे। युवराज म्हणतो, आम्ही काही नॉटीपणा नाही केला, आम्ही म्हणत होतो नो टचिंग नो टचिंग, ह्याच आमच्या गळ्यात पडल्या। पिंकी म्हणते, ए मी कुठे असं केलं, काही बोलताय तुम्ही, हेच काहीतरी करत होते। आता युवराज जसा खाणाखुणा करतोय पिंकीला। पिंकी म्हणते, बोला ना बोला, आता का मुंह में दही जमा के रखा है धनी। छबी म्हणते, किती पसारा केलायस रूम मध्ये। मग पिंकी म्हणते, हा हा, किती किती पसारा केलाय तुम्ही धनी। आता छबी मुद्दाम यांची मजा घेते। ती म्हणते, हे बघ किती पसारा केलाय इथे, हे बघ पिंकी तू काळजी करू नकोस, मी इथे थांबते आणि सगळा पसारा आवरते तुझ्या रूम मधला। युवराज म्हणतो, तुम्ही आवरणार का। छबी म्हणते, मग कोण। आता छबी रूम आवरायला लागते तेव्हा हा युवराज जोरात चिमटा घेतो पिंकीला आणि पिंकी किंचाळते। छबी पुन्हा म्हणते, ए काय ग, काय झालं। मग पिंकी म्हणते, अरे बापरे, मला उचकी लागली। आता लगेच युवराज म्हणतो, छबी ताई पाणी आणा ना जाऊन। छबी म्हणते, मी कशाला पाणी आणू, तुझी बायको आहे ना, तू जा ना आणून, तू जाण पाणी, मी नाही आणणार। युवराज लगेच म्हणतो, थांबली वाटतं उचकी। पिंकी आता तिची उचकी गपचूप थांबवते। आता छबी म्हणते, बोलू नका मध्ये मध्ये, मी रूम आवरती आता। आता हे दोघे एकमेकांना खाणाखुणा करत असतात, छबीला कसं कटवायचं इथून। युवराज ऍक्टिंग करायला लागतो, लईच वास मारतोय नाही रूम मध्ये, हा कुठेतरी वास मारतोय वाटतं। छबी म्हणते, हा रूम एवढा पसारा करून ठेवलाय रूम मध्ये, मग वास तरी येणारच। अरे तू काळजी करू नकोस, मी आवरते रे रूम युवराज, पण आम्ही दोघी ना आता खूप छान गप्पा मारणार आहे, खूप दिवस झाले आम्ही गप्पाच नाही मारल्या। छबी आता मुद्दाम तिथे गप्पा मारत बसली आणि या दोघांची मजा घेतीये। छबी मुद्दाम तिच्याशी काहीतरी रेसिपी डिस्कस करत असते आणि हा युवराज पिंकीला खुणवत असतो की छबीला कटव म्हणून। दोघंच्या दोघं केविलवाणे एकमेकांकडे बघताना दिसताय प्रेक्षकांनो, भारीच दाखवलंय, मजा येणार आहे तुम्हाला बघायला। पण आता यांच्या दोघांचं काहीतरी तिसरंच चालू आहे। हा डॉल्बी गुलाबाचं फूल घेऊन आलाय आणि ही लाजत असते नीरी। आज डॉल्बी विचार करतो, हिला काय झालंय लाजायला। नीरी म्हणते, हे गुलाबाचं फूल। आता हा तिचा पचका करतो आणि म्हणतो, हे तर पिंकी वहिनीसाठी आणलंय मी। आता छबी म्हणते, काय पिंकी दीदीसाठी, आणि ते पण लाल गुलाब। डॉल्बी म्हणतो, हो म्हणजे काय, पिंकी वहिनी एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडल्या ना, मग त्यांचं स्वागत नको का करायला। नीरी लागते हसायला। डॉल्बी म्हणतो, हसायला काय झालं। नीरी म्हणते, हसणार नाही तर काय, अहो हे गुलाब दाजीनी द्यायला पाहिजे ना दीदीला, तुम्ही कशाला देताय। पण आता इकडे छबी मात्र मुद्दाम बोर करत असते पिंकीला आणि युवराजला। आता युवराज म्हणतो, ओ छबी ताई, अहो भूक लागली असेल माझ्या कारभारणीला। काय ताई साहेब, कॉफी रेसिपी काहीतरी बोलत होतात ना तुम्ही, अहो कारभारणीला भूक
भूक लागली ते ऐकून. पिंकी म्हणते अहो नाही नाही मला नाही लागली भूक, बसा तुम्ही इथे गप्पा मारत. आता छबी म्हणते ए तू कशाला डिस्टर्ब करतो रे आम्हाला, जा बरं तू रूमच्या बाहेर. आता युवराज म्हणतो आम्ही काय करतो, नाही म्हणजे आम्हाला काय वाटतं, म्हणजे आम्हाला पण ना लई भूक लागलेली आहे, तुम्ही झणझणीत मिसळ करता का, असं छान सँडविच वगैरे बनवा ना. छबी म्हणते तुला भूक लागली आहे का, निरीला सांग ना बनवायला, ती भारी मिसळ बनवते. युवराज म्हणतो ते चांगलं वाटतं का छबीताई, ती मेवणी आहे ना आणि तिला असं बहिणीच्या घरात काम करायला लावणं चांगलं नाही वाटत ना. पिंकी पण म्हणते हो आता आम्हाला पण भूक लागायला लागली आहे दोघांना. छबी म्हणते कळलं मला कळलं, कधी एकदाची या रूम मधून मी बाहेर जाते असं झालंय ना तुम्हाला दोघांना. दोघं पण हो म्हणतात. छबी म्हणते काय, आता युवराज म्हणतो नाही तसं काही नाही ताई साहेब, अहो तुम्ही बाहेर जा ना रूमच्या, असं आम्ही कधी बोलू का तुम्हाला. आणि आपण तिचा हात धरून तिला बाहेर काढत असतो. नका ना जाऊ छबीताई, बसा ना, अहो कशाला जाताय. छबीताई म्हणतात मी गेल्यावर आरडाओरडा करू नका नाही तर माई येईल. आता हा युवराज छबीला चक्क धक्के मारून हाकलून देतो रूम मधून आणि म्हणतो अहो कशाला कशाला जाताय ताई साहेब. आणि इकडे डॉल्बी म्हणतो अरे चा असं काही असतंय का, अगं हसू नको ना, मला एक तर सुचत नाहीये काय गिफ्ट देऊ वहिनीला, तू सांग ना मला काय गिफ्ट देऊ, मला नाही सुचत आहे ग. निरी म्हणते मी का सुचवू गिफ्ट काय द्यायचं ते. डॉल्बी म्हणतो काय सुचवू म्हणजे तू म्हणजे माझ्या पिंकी वहिनीची बहीण आहेस ना तू, अगं म्हणून म्हणतोय सुचव ना काहीतरी, वहिनीच्या आवडीनिवडी माहित असतील ना तुला. नाही निरी म्हणते हा पिंकी दिदीला ना समजा फिल्मी गोष्टी आवडतात, युवराज दाजींचा एखादा शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये फोटो असेल ना तर त्या फोटोचा कॉफी मग द्या, नाहीतर मग एखाद्या फिल्मचं फर्स्ट डे फर्स्ट शोचं तिकीट द्या. हा ते समजा ठीक आहे, पण मी त्यांचे आभार कसे मानू ते सांग की. तेवढ्या तिथे छबी येते. हे दोघं जण विचार करत असतात की काय प्लॅनिंग करावं पिंकीचे आभार मानायला. आणि छबीला वाटतं हा इथे काय करतोय, या दोघांचं नेमकं काय चाललंय. छबी म्हणते काय चाललंय रे तुमचं इथे. डॉल्ब्या तुझ्या हातात गुलाबाचं फूल काय करतंय. निरी लगेच म्हणते नाही मी आउट हाऊस मध्ये चालले होते, मी येते हा. आता निरी लगेच तिथून निघून गेलीये, पण आता छबी त्याला विचारतीये डॉल्बीला काय रे गुलाबाचं फूल कोणासाठी आणलंय आणि काय करतोय इथे. डॉल्बी म्हणतो अगं हे मी पिंकी वहिनीसाठी आणलं होतं. छबी म्हणते अरे तू येडा आहेस का, लाल गुलाब कुठे पिंकीला देतोयस, ते बायकोला देतात, युवराज देईल ना पिंकीला, तुझं काय ते. डॉल्बी म्हणतो हो ना ती निरी तेच बोलत होती, तू सुचव ना ग छबीताई, मला काही सुचत नाही काय गिफ्ट द्यावं. छबी म्हणते थांब मी तुला एक आयडिया देते, माझे दोन्ही भाऊ ना खरंच भोळे सांब आहेत. आता इकडे रोमॅन्स मस्ट बिगिन्स. युवराज पुन्हा पिंकीशी जवळीक साधायचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणत असतो काय काय करायचं आता. पिंकी म्हणत असते असं काय करता धनी, नो टचिंग ना. युवराज म्हणतो मी कधी म्हटलो तुम्हाला नो टचिंग. आता पिंकी मुद्दाम तिथून पळून जात असते, जावा धनी. काय करताय तुम्ही हे. पिंकीला युवराज जवळ घेत म्हणत असतो आता तर दरवाजा बंद आहे, आता कुठे जाल तुम्ही. पुन्हा हे दोघं जण एकमेकांची जवळीक साधायला लागतात तेव्हा डॉल्बी येतो. युवराज इतका चिडतोय आता की विचारूच नका. डॉल्बी येतो आणि म्हणतो अरे पिंकी वहिनीसाठी ज्यूस आणलं होतं मी, काय करताय पिंकी वहिनी. आता हा उद्योग छबीचा आहे, छबीने मुद्दाम पाठवलाय डॉल्ब्याला. युवराज डॉल्बीला म्हणतो कोणी सांगितलं तुला ज्यूस आणायला. तर डॉल्ब्या हळूच म्हणतो छबीताईने सांगितलं. युवराज म्हणतो काय छबीताईने सांगितलं का. डॉल्बी म्हणतो अरे पिंकी वहिनीसाठी ज्यूस आणलंय, त्यांना भूक लागली होती ना, अरे त्यांना बरं वाटावं ना म्हणून छबीताईने खास करून दिलंय. तेव्हा युवराज म्हणतो ठेव 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 ना तिथे ज्यूस ठेव. डॉल्बी म्हणतो अरे पिंकी वहिनी कसं झालंय ज्यूस. युवराज म्हणतो ठेव ना तिथे, जाय ना. काय रे डॉल्ब्या काय चाललंय काय तुझं, चल बरं जरा गप्पा मारू आपण, ये बरं इकडे. आता तो त्याला कोपऱ्यात घेतो आणि म्हणतो जाय, तुला जायचं असेल ना आता बाहेर. डॉल्ब्या म्हणतो अरे हे घे गुलाबाचं फूल, वहिनीसाठी आणलंय तुला द्यायला. युवराज म्हणतो तू तुझं काम करणार आहे, आम्हाला काय द्यायचंय ते बघू, आम्ही आमची बायको आहे ना, देऊ काय आम्हाला द्यायचंय ते. आता युवराज मुद्दाम त्याला धक्का देत म्हणतोय कुठे चालला डॉल्ब्या, तू चालला का बाहेर, तू ए डॉल्ब्या काही चालला का. आता डॉल्बी मुद्दाम पुन्हा दार वाजवतो आणि म्हणतो ए गुलाबाचं फूल ते. युवराज म्हणतो चालला का डॉल्ब्या तू, जाय आता जाया, बाय डॉल्ब्या. आणि फायनली त्याने दार लावून घेतले. आज अख्ख्या रिव्ह्यू मध्ये तुम्हाला हेच ऐकायला भेटणार आहे प्रेक्षकांनो. बट आता फायनली युवराज विचार करतो एकतर माझी बायको इतक्या दिवसांनी घरी आली आहे आणि कोणी मला नीट भेटू देईना, गुलाब, आणि आता हा गुलाबाचं फूल असं तोंडात घेतो आणि पिंकी त्याला बघून खूप हसायला लागते. युवराज चिडतो आणि म्हणतो आमची इथे तडफड होऊ लागली आणि तुम्हाला हसावंसं वाटतंय. आता युवराज आणि पिंकी दोघंही एकमेकांशी छान धिंगाणा करताना दाखवले.
दोघंही बिचारे एकमेकांसोबत छान टाइम स्पेंड करावा म्हणून विचार करताय, पण यांना घरचे काही करू देईना. मजा आली आहे प्रेक्षकांनो. आणि लगेच आता थोड्या वेळात माई आवाज देत आहे, युवराज, पिंकी दार उघडा बरोबर. आणि आता युवराज म्हणतो, हा माई आलो. आणि प्रेक्षकांनो, इथे त्यांनी या गमतीवर हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय युवराजने रात्री पिंकीसाठी एक छानसा प्लॅन बनवलाय. दोघंही एकमेकांसोबत छान क्षण घालवतायत असंच त्यांनी दाखवलंय. आता मात्र कोणी त्यांना डिस्टर्ब करत नाहीये. पण आता इकडे बापूसाहेब उठून बसलेत आणि त्या धनंजयला सांगतायत ती पिंकी सुखानं जगता कामा नये. असा कुठलाच तुरुंग नाहीये जो या बापूसाहेबांना कैद करून ठेवू शकेल. काय वाटतं प्रेक्षकांनो, एवढा मोठा गफला करून बापूसाहेब सुटतील का? आणि पिंकी रूम मध्ये आल्यावर असा अंधार दिसतोय. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला कळवा आणि प्लीज लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.